वृषाली विनायक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला छानशी कविता ऐकायची आहे. वृषालीताई सुद्धा सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करतात आणि आपल्या कवितांमधून स्त्री जाणीवांसंदर्भात विशेषतः त्या अगदी स्पष्टपणे लिहितात. बदलत्या काळातली स्त्रीची संवेदना नेमकी कशी आहेत त्याबाबत त्या लिहितात. तर त्याच अनुषंगाने आम्हाला आज काहीतरी ऐकायला आवडेल. सगळ्यांना महिला दिनाच्या मनापासून सदिच्छा. तू उगम नव्या शतकाचा गंधवती तू वसुंधरा, तू उगम नव्या शतकाचा गंधवती तू वसुंधरा, सालस नेत्री पाझरणारी सृजनाची नित अमृतधारा. स्त्रीत्वाच्या गर्भात रुजवूनी स्त्री शक्तीची साधना, स्त्रीत्वाच्या गर्भात रुजवूनी स्त्री शक्तीची साधना, मांगल्याने घुमुद्या ओठी स्त्री जन्माची गर्जना, मांगल्याने घुमुद्या ओठी स्त्री जन्माची गर्जना. मी एक कविता सादर करते. त्याच्यात खरं तर काय होतं, अनेकदा आपल्याकडे छायाताई पुरुषांच्या मनामध्ये कित्येक स्त्रिया असल्या तरी चालतात, पण स्त्रीला मात्र तेवढी लिबर्टी घेता येत नाही, तेवढं स्वातंत्र्य घेता येत नाही. तोच थोडासा आशय मांडण्याचा प्रयत्न करते की दोन पुरुषांच्या निवडीत बाई अडकतेच कधीतरी, दोन पुरुषांच्या निवडीत बाई अडकतेच कधीतरी, तेव्हा व्यभिचार वगैरे शिवतही नाही तिच्या पारदर्शी जगण्याला. दोन पुरुषांच्या निवडीत बाई अडकतेच कधीतरी, तेव्हा व्यभिचार वगैरे शिवतही नाही तिच्या पारदर्शी जगण्याला. आळीपाळीने ती दोघांशी करते संसार मनातल्या मनात, आळीपाळीने ती दोघांशी करते संसार मनातल्या मनात, तेव्हा कसलीच तारांबळ होत नाही पांगळ्या स्वप्नांच्या शर्यतीत. ती हिंडते दोघांसोबत, ती हिंडते दोघांसोबत, मोर्चा संमेलने दवाखाना फुटपाथ, चारित्र्याचा सनातन इतिहास रिमूव्ह करत बाई मोकळी करते स्पेस स्वतःच्या श्वासांसाठी. ती शोधते स्वतःला दोघांच्या मैफिलीत एकाच वेळी, ती शोधते स्वतःला दोघांच्या मैफिलीत एकाच वेळी, पण सांडत नाही एकही अश्रू आतल्या घालमेलीचा. हरेक क्षण बाई जगून घेते ओबड धोबड आतल्यात, हरेक क्षण बाई जगून घेते ओबड धोबड आतल्या आत, कारण वास्तवात ती जाणून असते दोन्ही किनाऱ्यांचा कोरडेपणा, ती जाणून असते दोन्ही किनाऱ्यांचा कोरडेपणा. अगदी. आणि कितीही कोरडी नातीही असली तरी सुद्धा त्यातला ओलावा घरातली बाई असं आपण जे म्हणतो ते खरं तर हे सगळं आहे. कारण तिची रोजची जगण्यातली पैसे कमवण्यासाठीची स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ती तारांबळ एकीकडे उभीच असते, त्याचबरोबर आपल्या घरातल्यांचा मुलांचं सुद्धा बघून ते सुद्धा सगळं सुरळीत करायची मोठी जबाबदारी आपण स्वतःहून घेतलेली असते. त्याचं कुठलंच ओझं नसतं, पण कुठेतरी या शब्दांमधून त्याची जाणीव होते, त्याविषयीचा विचार होतो. आणि आजच्या जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमाचा खरं तर हेतूच तो आहे की सगळ्याच स्त्रियांच्या, म्हणजे ती घरी असणारी असो किंवा घराबाहेर पडून काम करणारी असो किंवा नाती सांभाळणारी असो, पैसे कमावणारी असो, वेगवेगळ्या स्तरावर कशा पद्धतीनं स्त्रिया आपलं आयुष्य जगतायत ते किती छान फुलवतायत आणि आपल्या सकट समाज सुद्धा फुलवायचं भान त्या विसरत नाहीत. ही त्यातली फार महत्वाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही.